जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहज स्वागत. आज निरूपणाचा 85वा दिवस आहे. आदरणीय यशस्वी सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, ध्यान करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थनेसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या. हळूहळू आपलं लक्ष श्वासावरती घेऊन जाऊ. श्वासाची गती बघूया. संपूर्ण लक्ष या श्वासावर. कदाचित मनात वेगवेगळे विचार येत असतील. पण ह्यातला कुठलाही विचार लक्ष देण्यासारखा किंवा त्या योग्यतेचा नाही. अनेक वेळा हे विचार आलेही आहेत, गेलेही आहेत. आत्ता ह्या क्षणी जो काही थोडासा वेळ आहे तो तरी संपूर्णपणे स्वतःसाठी. त्यामुळे आपल्या श्वासावर लक्ष ठेवा. हे लक्ष आणखी थोडं बारीक करूया. हा श्वास कुठून उगम पावतो, आपल्या शरीरात कसा येतो, शरीरातून कसा बाहेर पडतो, त्याचा मार्ग कुठला,
ह्या संपूर्ण मार्गात कुठे थांबतो, कुठे संपतो, किती वेळ थांबतो आहे, त्याची गती कशी आहे. एखादा मंत्र श्वासासोबत जोडला तर ही गती कशी होते. विचार आणि श्वास एक दुसऱ्यांच्या विरुद्ध आहेत. विचारांमध्ये गुंतलो असू तर श्वासाकडे लक्ष राहत नाही. विचारांच्या स्वरूपाप्रमाणे भावना निर्माण होतात. भावनांच्या स्वरूपाप्रमाणे श्वास कमी जास्त होतो, बिघडतो, सुधारतो. श्वासाकडे लक्ष दिलं तर विचारांकडे दुर्लक्ष होतं. श्वासाकडे लक्ष दिलं तर श्वास शांत स्थिर होतो. विचारांचा प्रश्नच येत नाही. विचार करून करून मन थकून जातं. आवडीचे विचार असो अथवा नावडीचे. आपल्याला विश्रांती हवी असते, शांतता हवी असते. म्हणून श्वासाशिवाय दुसरं चांगलं, सोपं असं साधन नाही. या श्वासाला आपलं मित्र करा. त्याच्या सोबतच सत्संग करायचा. मुळात सतकडे घेऊन जाणारा तो श्वास. त्याच्यासोबत संग केला की सत्संग होतो, सतपर्यंत नेऊन पोहोचवतो. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा याचा अभ्यास करावा. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत व्हा.
वातावरणाप्रती सचेत व्हा. आणि हळूवार आपले डोळे उघडे. बरं, 1 मिनिट द्यायचं. चार्जर मी जरा ठीक करतो. ठीक आहे. तर शिखीध्वज चुडाला आख्यान. आतापर्यंत आपण शिखीध्वजाची आणि चुडालाची कहाणी ऐकतो आहे. त्याच्यामध्ये सिद्धींचा अभ्यास त्याच्याबद्दल आपण ऐकलं. त्यानंतर नाडीशास्त्र, शरीरशास्त्र आणि या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती कसा परिणाम होतो ते सगळं आपण बघितलं. यानंतर आपल्या गोष्टीमध्ये इथे शिखीध्वज आणि चुडाला. तर शिखीध्वज हा, त्यांनी चुडालानी जेव्हा त्याला सांगितलं की तिने सिद्धींचा म्हणण्यापेक्षा आत्मज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे तिच्यात जे काही बदल आले ते दिसून आले. आता इकडे शिखीध्वज हा काल आपण इथेच होतो मला वाटतं. शिखीध्वजानी त्याचं आपण काल ती गोष्ट पण ऐकली कवडीची. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही चुडाला ही आपलं जीवन व्यवस्थित पार पाडत असताना इकडे हा जो शिखीध्वज राजा होता त्याला मात्र त्याचं मन हे अस्वस्थ व्हायला लागलं. त्याला वैराग्य यायला लागलं. परंतु त्या त्याचं कारण म्हणजे कितीही सुखांचा उपभोग घेतला, वेगवेगळ्या सुखांच्या मागेच तो धावत राहिला आणि तरीही त्याला समाधान असं काही प्राप्त होत नव्हतं. त्यामुळे तो हळूहळू असा उदासीन दिसायला लागला, दुःखी दिसायला लागला. आणि तत्त्वज्ञानाचं अभ्यास करावा म्हटलं तर त्याच्यातही त्याला काही विशेष प्राप्ती होत नव्हती आणि त्याच्याशिवाय त्याला कशात रस वाटत नव्हता. कशासाठी काय करायचं म्हणजे जे श्रीरामाचं वैराग्य होतं त्याच प्रकारचं साधारण वैराग्य हे त्याला यायला लागलं आणि आणखी तो रोज रोज व्याकुळ व्हायला लागला. त्याच्यानंतर सगळ्यांना टाळून एकटा राहण्याचा तो प्रयत्न करू लागला. जेव्हा मंत्री सेवक त्याला समजवतील तेव्हाच तो काहीतरी उठून खाणं पिणं काय करेल किंवा स्नान संध्या भोजन या सगळ्या गोष्टी करायच्या. पण त्याला काहीही करायची तशी इच्छा राहिली नव्हती. सगळंच त्याला नकोसं असं झालं होतं. आपल्या मनाला शांती देण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. वेगवेगळे तीर्थक्षेत्र असतील तिकडे फिरला, लोकांना दान दिले, आपले जे जवळचे होते त्यांना दान दिले, अनेक गुरुजनांना ब्राह्मणांना सगळ्यांना भेटला, आश्रमात गेला, सगळं काही केलं. वेगळ्या प्रकारची व्रतं पण त्यांनी केली. परंतु त्याला कुठलाही आराम हा मिळाला नाही. असं म्हणतात की जिथे मौल्यवान ठेवला आहे तिथे न खणता दुसरीकडेच खोदलं तर काहीच सापडत नाही, हातात मातीच सापडते. तशी त्याची अवस्था झाली आणि त्यामुळे तो अतिशय चिंताक्रांत होऊन गेला. आपलं राज्यसुद्धा त्याला हे ओझं वाटायला लागलं, ते विषासारखं त्याला वाटायला लागलं. आणि आता काय करू काय नाही अशा परिस्थितीत त्यांनी एक दिवस आपल्या पत्नीकडे स्वतःचं मन मोकळं केलं. त्यांनी तिला म्हटलं की मी या राज्याचा दीर्घकाळ उपभोग घेतलेला आहे, सगळेच सुख अनुभवले, परंतु आता मी या सगळ्यांमधून विरक्त झालो आहे. मला सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे आणि हे सगळं काही सोडून आता अरण्यात निघून जावं असं मला वाटतं. जे अरण्यात राहतात त्यांना हे जे संसाराचे सुख किंवा दुःख या कुठल्याही गोष्टींचा, त्या मुनींना ऋषींना या सगळ्या गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. त्यांना ना प्रजेची भलाई किंवा प्रजेचं नुकसान ह्याच्याशी काही घेणं देणं नाही.
ना कोणाचं आक्रमण, ना कुठलं युद्ध किंवा लढाई असेही प्रसंग त्याला नाही. त्यामुळे मला आता असं वाटतं की मी सरळ सरळ इथून निघून जावं, एकांतामध्ये आपलं सगळं जीवन घालवावं आणि तिथे शांत राहावं. तू माझ्या इच्छेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आणू नकोस, मला तू जाऊ दे. हा प्रसंग सध्याच्या युगात काही नवीन नाही. आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी अनेक होतात की काही काळ संसार केला, नवरा बायको संसारात रमले की थोडंफार एक दुसऱ्याचं कमी जास्त झालं की हे अशा प्रकारचं कंटाळा येतो. जे काही कधी लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज, आजकाल तर लव्ह मॅरेजचंच प्रमाण जास्त आहे, त्याच्यामध्ये जे काही सुखाची अपेक्षा केलेली असते त्या सुखाच्या अपेक्षेने संसार काही पुरेसा होत नाही, सगळा अपेक्षा भंग होतो. आणि मग आता मला एकटंच राहायचं आहे किंवा दुसरं कोणीतरी शोधायचं. पण बहुतेक जण असंच म्हणतात की बस एकटंच राहायचं आहे, आता पुन्हा या सगळ्या भानगडीत पडायचं नाही. आणि अनेक जण इनफॅक्ट ह्या असलं काही सगळं बघून ते लग्नही करायच्या तयारीत नसतात. इतरांचे कोणाचे तरी जीवन बघितले असतील तर त्याप्रमाणे विवाह वगैरे हा सगळा बाजूला ठेवून आपण बरं, आपलं काम बरं, अशा रीतीने एकटेच राहायला ते बघतात. घरातच आहेत परंतु अरण्यात राहिल्यासारखे अशी अवस्था करून घेतात. आणि मग परिवार वगैरे हा सगळा विषय त्यांना नको असतो. काही काही जण विवाह करतात पण मुलं बाळा नको, डोक्याला ताप नको, कटकट नको, असेही त्यांचा दृष्टिकोन असतो. मुळात प्रत्येकाचा दृष्टिकोन आपल्या आपल्या जागेवर, परंतु ह्या कथेच्या निमित्ताने ही जी एक भावना आहे की मला सगळं सोडून आता एकांतात राहायचं आणि तिथे मी सुखात राहीन, तर ते खरंच सुख आहे का आणि त्याच्यात काही अर्थ आहे का? सगळ्यांनी जर असं करायचं म्हटलं की मी सगळं सोडून सुखात राहील, एकांतात राहील, तर अर्धवट नेलेले संसार मोडकळीस येतील, समाजव्यवस्था बिघडून जाईल, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मुळात तिथे गेल्यानंतर सुद्धा मनात जर ती अशांती असेल तर मग काय. मागेही कधीतरी हा विषय मी इथे गोष्ट सांगितली होती की असंच एका परिवारातली एक व्यक्ती, आता काय 55-60 वर्ष वय झालं, 65 वर्ष वय झालं, की आता मी सगळं सोडून हरिद्वारला चाललो. पण का चालले हरिद्वारला? तर आता संसाराचा कंटाळा आणि मला एकट्याला राहायचं, आजूबाजूचं कोणी यायला नको. ती परिवारातले लोक एका संतांकडे गेले, त्यांना सांगितलं असं असं आहे. मग त्या संतांनी त्यांना म्हटलं की तुम्ही जा, पण थोडंसं काही दिवस व्यवस्था बघा अगोदर, ती व्यवस्था चांगली आहे की नाही. तर नाहीतर जाऊन एकदम सगळं सोडून प्लॅन कराल आणि मग पुढे कंटाळा येईल, असं व्हायला नको. तर थोडं काही दिवस बघा. आणि मग ही व्यक्ती गेली हरिद्वारला, तिथे काही राहायची सोय वगैरे केली आणि रोज लक्ष घराकडेच की काय चाललंय, मुलांनी हे केलं का, ते केलं का, बायकोने अमुक केलं का, ढमुक केलं का, औषधं घेतले का. म्हणजे मन, शरीर जरी जंगलात गेलं, वनात गेलं, कुठेही गेलं, तरी मन जर संसारात अडकलं असेल तर त्याला अर्थ नाही. आणि संसारात राहून जर मन अरण्यात असेल, पूर्णपणे मुक्त, जी काही ती अरण्याची परिभाषा असेल, तर कदाचित म्हणता येईल की ठीक आहे, तुम्ही कार्यात आहात, कार्य करता आहात आणि मग मनामध्ये शांतता मात्र तशी. तर गर्दीतही एकांत साधता येतो आणि एकांत असेल तरी मनात गर्दी असू शकते. त्यामुळे हे जे सगळे मनाचे खेळ आहेत हे थोडे सांभाळून घ्यावे. या राजाची नेमकी तशीच परिस्थिती होती की त्याला ज्ञानाचे मार्ग सगळे समोर होते, स्वतः बायको सगळं सांगते, परंतु तरीसुद्धा की काहीतरी एक भ्रामक कल्पना करून घेतली आणि आता जंगलात जाऊ, वनात जाऊ, साधू बनून राहू, म्हणजे मग काही कुठला त्रास नाही. हे जबाबदाऱ्यात झटकण्याचं लक्षण आहे. आणि मुळात ज्यांना थोडा जरी कॉमन सेन्स असेल, थोडा जरी विचार केला असेल, तर एकही सिद्ध असा नाही की ज्यांनी जबाबदारीत झटकली आहे. आजपर्यंत तुम्ही कुठलेही सिद्ध पुरुष बघा, त्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आहे, समाजाचं कार्य घेतलं आहे. वसिष्ठ ऋषी सुद्धा हे जर सगळं सांगत असतील श्रीरामांना आणि एवढ्या सगळ्यांना, तर मुळात ते जीवनमुक्त शरीरही त्यांचं म्हटलं तर इथेरियल किंवा ज्याला जीवनमुक्ताचं शरीर तसं, तर ते तर जे काही करतायत ते तर समाजासाठीच करतायत, त्यांचं कार्यच ते आहे. त्यामुळे इथून घ्या, श्रीरामांच्या बाबतीत बोलायचं झालं, श्रीकृष्णाच्या बाबतीत बोलायचं झालं, हे जे काही सगळे मोठ्या मोठ्या लोकांचे अवतार झाले आहेत हे कोणी पळून नाही गेले. त्यांनाही संसार होते, त्यांच्याही संसारात कमी जास्त गोष्टी झाल्या, पण आता हे सगळं सोडून मी चाललो असं कोणी म्हटलं नाही.
त्यामुळे इथे राहून लढायचं आणि हा संसार व्यवस्थित पार पाडायचा. जर जमत नसेल तर त्याचे टेक्निक्स हे आत्मसात करायचे, काय काय तंत्र आहे ते समजून घ्यायचे, आत्मज्ञानाचा मार्ग घ्यायचा, परंतु सोडून जाऊन त्याचा उपयोग काय. त्यामुळे इथेच राहणं आवश्यक आहे. राजाला साधारण ही गोष्ट समजली नाही. त्यांनी मनात विचार केला की आपण तिकडे जावं आणि अरण्यात राहावं. त्यावर त्याची पत्नी चुडाला ती म्हणाली की महाराज, खरं म्हणजे एक तुमच्यासारख्या तरुण राजाला हे शोभत नाही. अगदीच म्हातारे झाले आहेत, सगळं संपलं आहे, शरीर कार्य करू शकत नाही. अशा वेळेस वानप्रस्थ स्वीकारणं, राज्याचा कारभार आपल्या पुढच्या पिढीवर सोपवून देणं आणि मग जाणं हे समजण्यासारखं आहे. परंतु तुम्हाला कुठलंही कारण नसताना तुम्ही वनात जाणं हे काही योग्य नाही. तुम्ही राजधर्म हा अकाली सोडू नका, अशी माझी विनंती आहे. त्यावर राजा म्हणाला की मला ज्या काही गोष्टी योग्य वाटतात त्याला तू असं विघ्न आणू नकोस. मी ठरवलं आहे, मनाचा निश्चय केला आहे, तर मी जाणार. तू अतिशय कोमल आहे, तुला ते वनातलं जंगलातलं जीवन सहन होणार नाही. त्याच्यामुळे मी एकटाच जाईल आणि तू इथेच राहून राज्याची व्यवस्था पहा. अशा रीतीने त्यांनी तिचं सांगितलं आणि तो चालला गेला. त्याच्यानंतर तो सगळं त्यांनी कारभार आटोपला, महालात आला आणि रात्री झोपला म्हणजे त्यांनी फक्त पाठ टेकवली, त्याला काही प्रत्यक्षात झोप आली नाही. आणि बराच काळानंतर जेव्हा त्यांनी बघितलं चुडाला आणि सगळी नगरी गाढ झोपलेली आहे, अशा वेळेस तो राजा उठला. त्यांनी तिथून आपल्या घरापासून महालापासून दूर जायला सुरुवात केली. जाताना सगळ्या सैनिकांना सांगितलं, मी राज्याची व्यवस्था बघतो आहे, तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा. आणि तोही स्वतः निघाला कमरेला तलवार लावून. आणि असा हा राजा बरंच चालत गेल्यानंतर नगराच्या बाहेर आला. त्या आपल्या नगराकडे वळून त्यांनी त्या नगराला, त्याला राजलक्ष्मी म्हटलेलं आहे, त्या राजलक्ष्मीला नमस्कार केला. म्हणजे तुला वंदन असो आणि आता इथून तू स्वतःच्या कार्याने पुढे जा, असं म्हणून तो स्वतः तिथून निघाला. आणि हा राजा अनेक नगरं गावं पार करत 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 कुठेतरी एका पर्वताच्या पायथ्याशी तिथे आला, एका अरण्यात आला. त्या अरण्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की इथे पूर्वी अनेक छोटे छोटे आश्रम होते. कोणीतरी इथे राहिलेलं आहे, त्यांची शरीरं संपले असतील, जसं साधारणपणे कोणी वानप्रस्थासाठी आले असतील, कोणी घर बांधलं असेल, काही केलं असेल. त्याला तिथल्या वस्तू वगैरे त्या सगळ्या दिसल्या आणि त्याच ठिकाणी मग त्यांनी सुद्धा स्वतःची एक झोपडी उभारली. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य घेतलं आणि त्या साहित्याच्या मदतीने त्यांनी स्वतःची एक झोपडी त्या ठिकाणी उभारली आणि त्या झोपडीमध्ये तो तिथे राहायला लागला. त्याचा कार्यक्रम असा होता की तो सकाळी लवकर उठेल, काय स्नान संध्या वगैरे करेल, इकडून तिकडून फुलं तोडून आणेल. त्याच्यानंतर दुपारीसुद्धा पुन्हा विचार, चिंतन, आत्मज्ञान याचाच विचार आणि मुख्य करून कर्मकांड याच्यावरती सगळा त्याचा भर होता. संध्याकाळीच्या सुमाराला सुद्धा स्नान संध्या करून मग त्याच्यानंतर फुलं वगैरे निवडून ठेवणं, फुलं तोडून आणणं, दुसऱ्या दिवशीच्या देवपूजेसाठी सगळी तयारी करणं, असा प्रकार तो करायचा. जे काही त्याला कंदमुळं फळं ह्या गोष्टी मिळत असतील त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह, पोटभरण आणि मग केवळ ध्यान, चिंतन, विचार, इकडे तिकडे फिरणं, अशा पद्धतीने तो आपलं जीवन पुढे नेऊ लागला. तर कुठल्याही इथे त्याच्या मनाची अवस्था, म्हणजे राजा हा काही पूर्णपणेच अज्ञानी होता आणि सगळी त्याचं चिंतन किंवा मन सगळं घरी लागलं होतं अशातला प्रकार नाही. उलट त्यांनी पूर्णपणे आपल्या मनाचा निग्रह करून कुठलेही घरचे विचार, आपल्या प्रजेचे विचार, राजाचे विचार, राज्याचे विचार असं काहीही न करता शांतपणे तो आपली तपश्चर्या करत दिवस घालवत असे. त्याला तिथे राहण्यासाठी जे काही वस्तू लागल्या असतील, मृगाजीन असेल, कमंडलू असेल, जे काही दंड असतील, सगळ्या गोष्टी त्यांनी कुठून कुठून गोळा करून आणल्या होत्या. अशा पद्धतीने हा राजा तिकडे गेल्यानंतर इकडे चुडाला त्या रात्री जेव्हा अचानक तिला जाग आली आणि तिने बघितलं की आपल्या बाजूला राजा नाही, तर तिला फार दुःख झालं. या गोष्टीचंही दुःख झालं की मी सांगितलं या राजाला काहीतरी डोक्यात वेगळ्याच कल्पना आहेत आणि त्याप्रमाणे हा कुठेतरी जाऊन कुठेतरी चालला गेला, राजलक्ष्मी आणि हे सगळं सोडून गेला, म्हणून तिला दुःख झालं. मग तिने विचार केला, आता मी तरी इथे राहून काय करणार, कारण जिथे पती तिथे पत्नी, मला त्याच्यासोबत जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून तिने आकाशात गेली आणि तिने जाऊन बघितलं
तो कुठे राजा चाललाय त्याचा विचार केला आणि मग तिने त्याला रस्त्यातून जाताना बघितलं. त्यावेळेस तिने विचार केला की हा राजा इथून जाताना दिसतोय, मी त्याच्यासोबत जायला हवं. परंतु तिने काही क्षण थांबून संपूर्ण पुढचं भविष्य काय आहे राजाचं त्याचा विचार केला, त्याला किती काळ लागणार आहे त्याचाही विचार केला, त्याला आत्मज्ञान होणार आहे की नाही आणि त्यासाठी त्याला कशा कशातून जावं लागणार आहे, कुठल्या कुठल्या घटना घडणार आहे, हा सगळा विचार तिने केला. आणि मग तिच्या लक्षात आलं की मी आत्ता जर यासोबत गेली तर त्याला काहीही फायदा होणार नाही. नियती अशी आहे की मी आता इथून परत जावं, राज्य करावं आणि काही काळाने मग जेव्हा याचं चित्त शुद्ध होईल त्यावेळेस मी राजाकडे जाऊन मग त्याला मी मार्गदर्शन करू शकेन. अशा प्रकारे ती परत आली आपल्या घरी आणि झोपली. दुसऱ्या दिवशी मग तिने महाराज काही विशेष कामासाठी कुठे दूर गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळं राज्याचा कारभार बघण्याची व्यवस्था ही माझ्याकडे सोपवलेली आहे असं म्हणून तिने मंत्र्यांना प्रजेला सगळं सांगितलं आणि राज्यकारभार तिने व्यवस्थित पार पाडायला सुरुवात केली. इकडे शिखीध्वज राजा आपल्या अरण्यामध्ये तपश्चर्या करत होता आणि इकडे चुडाला ही राज्यकारभार करत होती. असं करता करता साधारण 18 वर्ष गेली. 18 वर्ष गेल्यानंतर मग तिला लक्षात आलं की आता आपण आपल्या पतीकडे जावं, आता योग्य काळ आला आहे. आणि म्हणून तिने आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी पुन्हा आकाशातून ती या मंदार पर्वताच्या पायथ्याशी जिथे हा राजा होता तिथे गेली आणि तिने बघितलं की राजाची अवस्था काय आहे आणि तिला फार ती अवस्था बघून दुःख झालं. हा जो पराक्रमी तारुण्य संपन्न राजा, जो पूर्वी शिखीध्वज राजा, जो चक्रवर्ती होता, तोच आपला पती की काय अशी शंका यावी इतकी त्याची अवस्था खराब होती. अतिशय म्हातारा झालेला, अंगावरचे सगळे वस्त्र हे जीर्ण झालेले, केस पांढरे, जटा लोंबता आहेत, अशा अवस्थेत जमिनीवर बसून तो आपल्या देवासाठी आणि अतिथीसाठी फुलं निवडत होता. ज्याचं पुष्ट देह शरीर अतिशय सुदृढ होतं, ते सगळं वाळून गेलेलं शरीर आणि अकाली त्याला म्हातारपण आलं, अतिशय कृश झालं होतं, काळा रंग आला होता. अशा प्रकारचं ते सगळं शरीर तिने बघितलं. हा पूर्णपणे निश्चयच झाला आहे हेही तिच्या लक्षात आलं आणि तिने मग स्वतःशीच विचार केला की आत्म्याला न जाणणं हा केवढा मोठा मूर्खपणा होऊ शकतो, किती वाईट होऊ शकतं. सगळ्या लक्ष्मीनी पूर्ण असलेला हा महापराक्रमी राजा हा कुठे आणि आता त्याची ही अवस्था पहा, ही अवस्था कुठे. मी त्याला आता आत्मज्ञान संपन्न करेल, त्याला मदत करेल आणि भोग आणि मोक्ष या दोन्हीचा अनुभव आपल्याला जीवनात घेता येतो हे मी त्याला समजून सांगेन, त्याचा मी त्याला अधिकारी करून सोडेल. लक्षात घ्या, भोग आणि मोक्ष हे दोन्हीही गोष्टी, या गोष्टींचा अनुभव घेता येतो. भोग म्हणजे आपल्या कोणाला भोग घ्यायचे आहेत, त्या शरीराला जे काही भोग घ्यायचे त्याला तृप्त करायचं ते करा. त्याच्यापासून काही असं मनाला हठयोगाच्या निमित्ताने किंवा मनाला जबरदस्तीने दाबून काहीतरी करून मग त्याच्या विरोधात जाऊन कुठलाही मोक्ष साध्य होऊ शकत नाही. ह्या गोष्टी दोन्हीही होतात. आत्मज्ञानातून आत्माचा अभ्यास करून सुखांमध्ये, विषयांमध्ये सुख नाही हे लक्षात घेत परंतु जर बलिराजाचं ते जर ध्यान आठवत असेल तर या मनाला कसं सांभाळायचं, तर त्याला जसं एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दिलं पण चॉकलेटसोबत त्याला सांगायचं की यांनी दात खराब होता, ब्रश केला पाहिजे, तसं त्या शरीराला, मनाला थोडंसं काहीतरी सुख द्यायचं असेल तर ते, परंतु याच्यासोबत तपश्चर्याही झाली पाहिजे, याच्यासोबत ध्यानही झालं पाहिजे, याच्यासोबत अध्यात्माचा अभ्यासही झाला पाहिजे. हे सांगत त्याला चुचकारत आत्मज्ञानाचे संस्कार करत परंतु भोगांचीही पूर्णता करत मग पुढे जायचं असतं. नाही तर भोग जर पूर्ण नसेल, वासनामय मन असेल तर मुक्ती ही अशक्य आहे आणि मुक्तीसाठी प्रयत्न करत राहायचा आणि दुसरीकडे भोगांकडे लक्ष असायचं ते होत नाही. माणूस मग त्याच्यातच अडकत जातो. त्यामुळे आणि मग धड मोक्षामध्ये सुद्धा, मोक्ष मार्गावरती सुद्धा लक्ष लागत नाही, कारण मन शांत पाहिजे. भोग मिळाले नाही आणि मन अस्वस्थ असेल तर ते मोक्षाचे व्यवस्थित काम करू शकणार नाही. भोग असतील, जे काही जीवनाला सुख प्राप्त करायचे असतील ते प्राप्त केले तर मोक्षही साधायला थोडा सोपा जातो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची यामध्ये
की केवळ भोगांनी कधीही होत नाही. त्या भोगांकडे त्यांचा अनुभव घेताना हळूहळू त्याच्यातली अटॅचमेंट ही कमी कमी होत जायला हवी. आणि जर त्याच्यातच गुरफटून राहिलो तर गाडी पुढे जाईल पण ती स्लो जाईल, हळू जाईल. तर असा विचार ही चुडाला करत होते की याला मोक्ष आणि भोग या दोघांचंही त्याला प्राप्ती करून देईल. अर्थात जेव्हा तो आत्मज्ञानी होईल तेव्हा त्याला राजभोग हे स्वतःसाठी म्हणून नाही पण कर्तव्यासाठी म्हणून असतील आणि पुढे तो आपला आत्मज्ञानाचा अधिकारी करेल. पण यावेळेस तिने विचार केला की जर आता हे मी करायचं ठरवलं, मी पुन्हा त्याच्यासमोर गेली तर तेच त्याचं उत्तर असेल की तू तर बालिका आहे, तुला तर काही समजत नाही, तुला अजून लहानच आहे, तू काहीतरी वायफळ बडबडच करते. हो ना, बायको बायको असते, ती नवरे कधी ऐकत नाही बायकांचं. तर कुठले नवरे ऐकत असतील तर सांगा म्हणा. तर अशा पद्धतीने तिने विचार केला की मी त्याची पत्नी म्हणून समोर जाण्यात अर्थ नाही, मला काहीतरी वेगळं रूप धारण करून एक थोडंसं नाटक करावं लागेल आणि मग तशा रूपाने मी त्याच्या पुढे गेली की त्याला मग मी सगळं काही कदाचित तो माझा ऐकेल, त्या वेगळ्या रूपात तो ऐकेल. असा विचार करून मग तिने एका लहान मुलाचं, जो बटू असतो, छोटा मुंज झालेला छोटासा मुलगा, अशा मुलाचं तिने रूप घेतलं आणि मग त्याच्याजवळ ती यायला लागली. ती येताना अतिशय सुंदर रूप त्या बालकाचं, त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात रुद्राक्षाच्या माळा, वेगवेगळी फुलं, त्यानंतर कपाळाला असा टिळा छानसा आणि सुंदर अंगकांती, दिसायला तेजस्वी अशा रूपातून तो मुलगा तिथे येत होता. आणि त्याचे पाय हे जमिनीवर नव्हते, चालत चालत येत होता पण पृथ्वीपेक्षा थोडे वरती असे त्याचे पाय होते. आणि तिथे आल्यानंतर तो शिखीध्वजासमोर येऊन उभा राहिला. हा शिखीध्वजासमोर उभा झाल्याबरोबर शिखीध्वजाने त्याला बघितलं आणि त्याला एकदम आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी त्या मुलाचं, त्या बटूचं मनापासून स्वागत केलं, त्याला हार फुलं अर्पण केले आणि हार फुलं अर्पण केल्यानंतर त्याची पूजा करून त्याला बसवलं आणि म्हणाला की महाराज, आज माझं भाग्य, माझे अनेक जन्माचे पुण्य फळाला आले आहेत असं मला दिसतं. तुम्ही इथे आले आणि तुमचं दर्शन झालं, तुमची तेजस्वी अंगकांती बघूनच तुम्ही कोणीतरी सिद्ध आहात हे लक्षात आलं. मी इथे बसलो आहे, तपश्चर्या करतो आहे, तुमच्यामुळे माझे तप फळाला येत आहेत असं मला जाणवतं. तर तेव्हा कृपया आपला परिचय द्या, आपण कोण आणि कुठून आलात हे मला सगळं आपण सांगा. तुमच्यामुळे आजचा दिवस माझा शुभ होतो आहे हे मला जाणवलं. तेव्हा त्या बालकाने, ती जी चुडाला आहे, तिने जो नवीन रूप घेतलं आहे, तिने सांगितलं की हे राजन, मी तुझ्या या स्वागतामुळे अतिशय आनंदी झालो आहे, सुखी झालो आहे. मला हे दिसून आलं की तू आपलं राज्य वगैरे सगळं सोडून, जे अतिशय कठीण कार्य आहे, कारण कुठल्याही राजाला एवढी संपत्ती सगळं सोडून अरण्यात जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तर तू हे सगळं साध्य करतो आहे, सगळ्या गोष्टींचं तू त्याग केला आणि शांत मनाने मोक्षासाठी तू इथे तप करतो आहे. तर हे अतिशय कठीण व्रत करत असल्यामुळे मलाही तुझ्याबद्दल अतिशय आदर निर्माण झालेला आहे. आणि त्यावर तो शिखीध्वज म्हणाला की तुम्हाला तर सगळं माहिती असं दिसतं, कारण जेव्हा काही स्वतःबद्दल माहिती न सांगता त्या मुलानी, त्या बालकाने म्हटलं की तू राज्य वगैरे सोडून आला आहे, शिखीध्वजाच्या लक्षात आलं की तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, माझा सगळा वृत्तांत तुम्हाला माहिती असेल यात काही आश्चर्य नाही, कारण तुम्ही सिद्ध दिसत आहात. त्यामुळे आता मला तुम्ही कोण आणि इथे कशासाठी येणं केलं हे सगळं सांगा. त्यावर त्या बालकाने सांगायला सुरुवात केली की जेव्हा कोणीतरी अतिशय जिव्हाळ्याने प्रेमाने प्रश्न विचारतं तर त्याला उत्तर देणार नाही असं होणार नाही. मी माझी सगळी कहाणी सांगतो. माझी कहाणी सुरू होते ही ब्रह्मर्षी नारदांपासून. नारद मुनींना सगळे ओळखतात, ते ब्रह्मदेवाचे पुत्र, शुद्ध आत्मा म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि एकदा ते एका गंगेच्या काठावरती एका ठिकाणी एक आश्रम, त्या गुहा, त्याच्यामध्ये ध्यान करत बसले होते. त्यांचा ध्यानाचा काळ सुरू होता आणि त्यानंतर सहज म्हणून बाहेर ते त्या गुहेतून बाहेर फिरायला आले. बाहेर पडल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की तिथून जी गंगा नदी वाहते आहे, त्या गंगेच्या तीरावरून किंवा गंगेमधून अनेक स्त्रियांचा आवाज येत होता. त्या स्त्रियांच्या आवाजासोबत वेगवेगळे कंकणं किंवा त्यांच्या स्त्रियांच्या हसण्या बोलण्याचा, खेळण्याचा, या सगळ्या गोष्टींचा आवाज यायला लागला.
तर कुठेतरी काहीतरी क्रीडा चालली आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून हे नारद मुनी तिथे सहज काय क्रीडा चालली आहे हे बघण्यासाठी थोडे पुढे नदीकडे गेले. आणि त्यांनी जे दृश्य बघितलं त्या नदीमध्ये रंभा, तिलोत्तमा आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या अप्सरा वगैरे जे काही होत्या त्या सर्व सुंदर अप्सरा आणि स्त्रिया, ज्या देवस्त्रिया म्हणता येईल, स्वर्गस्त्रिया, या सगळ्या तिथे स्नान करत होत्या, एक दुसरीशी खेळत होत्या. पूर्णपणे एकांताचं स्थान होतं, कोणीही आजूबाजूला असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या अंगावरती कुठलेही वस्त्र ठेवले नव्हते. अगदी आरशाप्रमाणे चकाकणारी त्यांची अंगकांती आणि त्याच्यामुळे त्या एक दुसऱ्याचे त्या अंगांमध्ये पडणारे प्रतिबिंब, ह्याच्यामुळे त्या आणखीनच सुंदर दिसत होत्या. एक दुसऱ्यांच्या शरीरावरती एक दुसऱ्यांच्या अवयवांचे प्रतिबिंब, त्यांचं खेळणं, त्यांचं तिथे जो काही सगळा उल्हास चालला होता, तर तो सगळा तिथे नारदांच्या दृष्टीस पडला. आणि हे नारदांनी जेव्हा सगळं बघितलं तर जोपर्यंत त्यांचा विवेक जागृत होत होता, विवेक जागृत व्हायच्या अगोदरच की हे काय चाललं आहे आणि त्याच्याबद्दल विचार करायचा अवधी मिळण्याच्या अगोदरच निसर्गाने आपलं काम केलं. त्यांच्या संपूर्ण अंगावरती रोमांच उभे झाले, एकदम असं सगळं स्त्रियांना वगैरे बघितल्याबरोबर. आणि रोमांच उभं झाल्याबरोबर त्यांचं जे सगळं वीर्य होतं, संपूर्ण शरीरातून पूर्ण वीर्य हे त्यांचं गळून पडलं. अशा वेळेस शिखीध्वजाने विचारलं, नारद मुनी तर हे दिव्यात्मा, ते तर त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात, आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बाबतीत ही घटना कशी काय घडली? तर यावर शिखित चुडालानी म्हणजेच त्या मुलानी त्यांनी हे उत्तर दिलं की ही गोष्ट अकल्पित आणि कुठलाही हेतू नसताना अचानक काहीतरी घडलं अशा पद्धतीने झालेली होती. त्यामुळे त्याच्यावर त्यांचं नियंत्रण किंवा त्यांचा विवेक हा कुठेही प्रश्न त्याचा आला नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची की या तिन्ही लोकातील जे काही सगळे शरीर आहेत, ते मग देव असू द्या, मानव असू द्या, कोणी असू द्या, या सगळ्यांचे शरीर हे देह हे दोन रूप आहेत, द्वयरूप म्हटलेलं आहे. एक जो कोणी हे अज्ञ असतील नाही तर तज्ज्ञ, जाणकार असू द्या नाही तर अज्ञानी असू द्या, या सगळ्यांना जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत हे शरीर संपत नाही तोपर्यंत हे शरीर सुखदुःख भोगत असतं, त्याच्यातून ते जात असतं. कधी त्यांना त्या शरीराला उल्हास उत्साह असतो, कधी उद्विग्नता असते, कधी शैथिल्य असतं. आणि अशा रीतीने जेव्हा त्यांना समजा अन्नाचे पदार्थ, काय आवडीचे पदार्थ खायला मिळाले तर मन तृप्त होतं, तहान भूक लागली तर थोडी व्याकुळता वाढते. आणि याच्या मागे कारण आहे निसर्ग स्वभाव. हा निसर्ग स्वभाव हा, आणि त्यांनी म्हणून म्हटलं हे जे शरीर आहे स्वभावतः दोन रूप आहे, मूळ त्या स्वभावामुळेच त्याचे दोन रूप असे झाल्यासारखे. तर ह्या शरीराचं जोपर्यंत विसर पडून पूर्णपणे आत्मज्ञानात जोपर्यंत आपण स्थिर होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होण्याची शक्यता असते. ह्या निर्मळ सत्याचा क्षणभरही विसर पडला तरीही दृश्य हे वाढायला लागतं. म्हणजे आपण जे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये पटकन अडकत जातो. आपण ह्याचं उदाहरण म्हणजे पूर्वी त्या भृगुपुत्र शुक्राची पण गोष्ट ऐकली होती की तो तर अज्ञानी किंवा अर्धवट ज्ञानी असंच होतं, पण एक ती अप्सरा दिसली आणि मन पटकन तिच्या मागे चाललं गेलं आणि मग पुढे अनेक जन्मांची परंपरा निर्माण झाली. तर हे जे आहे की आपलं स्वतःचा विसर थोडाही पडला त्याच्याबरोबर लगेचच मग सगळं जग हे दिसायला लागतं. हे युद्ध कायम सुरू असतं, आपलं मन आणि हे जग. आणि याला जर काही कोणी संतुलन करू शकत असेल तर म्हणून तो श्वासच असतो. सगळं लक्ष जर श्वासावर दिलं, ही जर प्रेमाची गोष्ट अशी आहे की आपलं कोण आणि परक कोण हे अगदी पक्क ठरवायचं आणि त्याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष द्यायचं. एखाद्या ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतील परंतु एका आईचं लक्ष हे स्वतःच्या मुलाकडेच असतं पूर्णपणे, कारण अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असते. गर्दी आहे, काही इकडे तिकडे होऊ शकतं ही जी भीती असते, तर त्याच्यात आपला आहे म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष, बाकीच्यांकडे तिचं लक्ष नसतं. आणि मुलांच्या बाबतीत असं म्हणतात, हे मी स्वतः माझ्या मुलाच्या बाबतीत अनुभवलं आहे की काही क्षण इकडे तिकडे लक्ष झालं आणि मुलगा कुठेतरी एकदम गायब झाला आणि शोधता शोधता पंचायत होती. आणि ते मुलं अतिशय चंचल असतात. तसं आपलं लक्ष जर त्या गोष्टींवरती नसेल तर आपल्या गोष्टींवरती तर गडबड होऊ शकतं. आणि म्हणून इथे आपलं काय, तर श्वास आपला की विचार आपले हे जर लक्षात येत असेल
आणि ही गोष्ट म्हणून आज ध्यानामध्ये सहज जे आलं की विचार हे आपले असू शकत नाही, कारण ते सारखे बदलत राहतात. आज एक विचार, उद्या दुसरा विचार. तर मग जे बदलत नाही, ज्यांनी आपल्याशीच कुठली कमिटमेंट ठेवली नाही, ज्यांनी आपल्याशी लॉयल्टी ठेवली नाही, बांधिलकी ठेवली नाही, त्याच्याऐवजी जो आपल्याला बांधून आहे कायम, जो आपल्यासोबत आहे, त्या श्वासावरती लक्ष ठेवणं हे केव्हाही योग्य. तर त्यामुळे जेव्हा आपलं मन हे त्या आपल्या आत्मतत्वापासून किंचित ढळलं की लगेच सगळं दृश्य या विचारांच्या रूपाने सुरू होतं. आणि म्हणून आत्मस्वरूपामध्ये अखंड लक्ष असेल तर मग मात्र हे सगळं चित्त, हे दृश्य हे वाढत नाही. आणि हाही स्वभाव आहे, हा त्या शरीराचा, त्या सूक्ष्म शरीराचा स्वभाव आहे. आणि याप्रमाणे जे ज्ञानी आणि अज्ञानी मनुष्य यांचे स्वभाव, म्हणजे त्यांच्यात जे जे काही त्यांचं मूळ जे आहे ते, आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांना सुख दुःख भोगणं हे सगळं सगळ्यांसाठी सारखंच असतं. अज्ञ मनुष्य, जो अज्ञानी आहे, तो मात्र शरीर म्हणजे मीच हे बघतो, आणि त्यामुळे जे काही शरीरापासून वेगवेगळे भाव उत्पन्न होतात त्याच्यात तो गुंतत जातो. तत्त्वज्ञानी पुरुषासाठी मी हा शरीरापासून वेगळा आहे अशी भावना असल्यामुळे तो कुठल्याही सुखदुःखांनी, म्हणजे जे काही त्याच्या प्रारब्धाने प्राप्त झाले असतील त्यांनी सुद्धा तो लिप्त होत नाही, तो कशामध्येही स्वतःला गुंतवून घेत नाही. आणि अज्ञानी माणूस मात्र या सगळ्यांमध्ये स्वतःला गुंतवून स्वतःची बुद्धी आपलं केवळ गढूळ करून घेतो. विशेष म्हणजे विषय दूर झाले तरी तो त्याच्यात अडकत राहतो. आता नारद मुनींच्या बाबतीत जे झालं ते आपण निश्चितपणे पुढे ऐकू. परंतु एखादा खरंच ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये कसा फरक पडतो. एखादा सिनेमा बघितला आणि त्या सिनेमामध्ये काही ज्याला उत्तान दृश्य म्हणतो, हॉट सीन्स असतील किंवा आणखी काही विशेष दृश्य असतील, ते बघितल्यानंतर अज्ञानी हा त्या दृश्यांमध्येच रमतो. ज्ञानी आता आले डोळ्यासमोर, बघावे लागले, परिवारासोबत जाऊन बघितलं किंवा आणखी काय असेल ते बघेल, आणि तो स्वतःवरती एवढं नियंत्रण निश्चित करू शकतो की आता त्यांच्याकडे बघण्यात अर्थ नाही. तसे जर विचार यायला लागले तर तो स्वतःच्या श्वासावरती लक्ष ठेवून स्वतःला नियंत्रित करू शकतो. पुन्हा तेच, जे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा की नो थॉट इज रिअली वर्थ ऑफ गिव्हिंग थॉट टू इट. कुठलाही विचार हा इतका मोलाचा नाही की त्याच्यावरती विचार केला जावा, त्याच्याकडे लक्ष दिलं जावं. त्यामुळे जे काही आहे सगळ्यात महत्त्वाचं श्वास. तो आला विचार, ठीक आहे, सोडायचा आहे, श्वासाकडे लक्ष द्या, सुटून जातं. ज्ञानी माणूस या गोष्टींपासून स्वतःला वाचवू शकतो. अज्ञानी माणूस मात्र त्याच्यातच अडकून जातो. मग स्वतःची शक्ती, स्वतःचा वेळ हा सगळा त्याच्यात विनाकारण वाया घालवत राहतो. तर जेव्हा अशा प्रकारचे विचार येतात, जेव्हा विचारांमध्ये माणूस गुंतो, त्याच्यामुळे ही बुद्धी आणि प्राण हे स्फुरत जातात, आणि ते जितके जास्त स्फुरतात, जितकं जास्त त्यांचे व्हायब्रेशन्स, तेवढा तो माणूस जास्तीत जास्त बद्ध होत जातो. मुक्त पुरुष हा या सगळ्या गोष्टींपासून, विषयांपासून सुख मिळतं या कल्पनेपासूनच तो दूर असतो. त्याला मुळात हे माहिती असतं की कुठल्याही विषयांमध्ये सुख नाही, जे काही आहे ते आत्मस्वरूपात आहे, आत्म्यामध्ये स्वतःमध्येच सुख आहे. आणि अशा रीतीने तो पूर्णपणे दृढ निश्चय करून स्वतःमध्ये स्थिर राहतो. यावर शिखीध्वजांनी त्याला विचारलं की तुम्ही जे म्हणाले की जे दोन स्वभावतः शरीर असतात, तत्व असतात, तर हे दोन स्वभाव कुठले, स्वभाव काय आहे, स्वभावाला अर्थ काय, म्हणजे कुठला स्वभाव. तर याच्यावर थोडंसं फिजिक्स म्हणा किंवा थोडंसं मानसशास्त्र याच्यावर हे सांगितलं त्या बालकाने, जी चुडाला आहे मूळ स्वरूपात. आणि तिने सांगितलं की सृष्टीच्या आरंभी जे काही निर्माण झालं तर प्रत्येकाचं स्वतःचे काहीतरी स्वभाव होते, स्वतःचे काहीतरी गुणधर्म होते. ते का होते, कसे होते, हे काही काही गोष्टी सांगता येतील आणि काही काही गोष्टी या सांगता येणार नाहीत. कारण त्याचा कितीही आपण अभ्यास केला तरी पुन्हा हे ते 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 प्रत्येकाच्या मागे एक 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 करत ते न संपणारं प्रकरण आहे. त्यामुळे एखाद्या पदार्थाचे, एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या प्राण्याचे, म्हणजे प्रत्येक प्राण्याचा स्वभाव हा ठरलेला आहे. वाघ, सिंह हे हिंस्त्र असतीलच असतील, किंवा शेळी म्हणा, ससा म्हणा, हे घाबरट असतीलच असतील. हे जे काही स्वभाव त्यांचे ठरलेले आहेत, मनुष्यांचे जे काही स्वभाव ठरलेले आहेत, तर हे कुठेतरी ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला कुठलंही अदृष्ट म्हटलं, याचं लक्षणच माहिती नाही, तर त्या कशामुळे तरी ते ठरलेले आहेत. आणि ज्ञानी लोक मात्र ह्या सगळ्यांकडे की आहे तर आहेत, त्याला आपण काही चॅलेंज करत नाही, आहे तसं आहे म्हणून ते त्याला स्वीकारतात. इथेच कुठेतरी आपण एक जो मुद्दा घेतला आहे, शिकला आहे की व्यक्ती आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करा. तर तेही आहे की हे आहे असं आहे, त्याला तुम्ही काय करणार. त्याच्यात बदल आणण्याचा प्रयत्न हा नंतर, पण पहिल्यांदा स्वीकारता आलं पाहिजे.
ज्ञानी लोक हे स्वीकारतात की हे असं असेल, त्याला ते चॅलेंज करत बसत नाही. आणि याच्यावरती मग त्या शिखी ध्वजाने म्हटलं की ठीक आहे, मला तुमची वाणी फार गोड वाटते आहे, आता मला तुम्ही ती नारदाची कथा मला सांगा, पुढे काय झालं ते. तर त्यावर त्या बालकाने त्यांनी सांगितलं की अशा रीतीने जेव्हा नारदांना हे लक्षात आलं की आपलं शरीर हे आपल्या त्या निसर्ग नियमाप्रमाणे काम करून गेलं, त्यावेळेस ते पटकन सावध झाले. त्यांनी आपल्या मनाला पुन्हा विवेकाने बांधलं आणि मग त्यांनी आपलं जे काही तिथे तुझं रस गेला होता त्याला एका स्फटिकाच्या कुंभामध्ये घेतलं, स्वतःच्या संकल्पाने दूध निर्माण केलं आणि दुधाने तो कुंभ हा भरून ठेवला. यथाकाल त्या कुंभातून जसा जसा काही काळ गेला तर कुंभातून एका बाळाचा जन्म झाला आणि ह्या बाळाला त्या नारद ऋषींनी जसं आपलंच प्रतिबिंब आहे अशा पद्धतीने व्यवस्थित वाढवलं, त्याच्यावर सगळे संस्कार केले, सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं आणि मग त्याला स्वतःच्या पित्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेल्यानंतर तिथे ब्रह्मदेवाला त्यांनी त्याची ओळख करून दिली, हा माझा मुलगा. आणि मग ब्रह्मदेवानीही त्याला आपल्याजवळ बसवलं, त्याची खरंच किती या बालकाला किती ज्ञान आहे किती नाही हे सगळं बघितलं आणि त्याची प्रगल्भता, त्याची ग्रहणशक्ती, त्याची बुद्धी हे सगळं बघून ब्रह्मदेवानी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी, सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं. असा मी तो कुंभ ही त्या चुडालानी त्या स्वतःची ओळख करून दिली की मी जो आहे हा तो नारदपुत्र कुंभ आहे. माझ्या पित्यासह मी ब्रह्मलोकी राहतो. माझी आई म्हणजे सरस्वती, गायत्री म्हणजे मावशी, मला सगळ्या सिद्धी प्राप्त आहे, देवलोकातलाच राहणार आहे. आणि ह्या देवलोकातला राहणारा असल्यामुळे मी पृथ्वीवरती आलो तरी माझे पावलं हे जमिनीवर टिकत नाही, जमिनीपेक्षा मी नेहमी वरती चालतो. मी आकाशातून सहज गमन करत असताना तू दिसला आणि मग तुझं काय कार्य चाललं आहे, तू इथे कशासाठी आला, हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणून मी इथे तुला भेटायला आलो. एवढे नाटकं करावे लागतात. ठीक आहे, काय खरं काय सगळ्या गोष्टी रंगवून 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 त्या शिखी ध्वजाला तर पहिल्यांदा आता आपल्या आवाक्यात घेणं सुरू केलं आहे. आता पुढे आणखी काय काय कसं त्याला ज्ञान दिलं जाईल, कसं आत्मज्ञानाकडे नेलं जाईल हे सगळं बघू. ह्याही गोष्टीचे ही जी काही सांगितली गोष्टी नारदांची असेल किंवा आणखी कुठली, याचे काही काही वेगळे मतितार्थ असतील. एक गोष्ट लक्षात घ्यावी की कुठेतरी चित्ताकडून मनाकडून आपल्या शरीरावरती परिणाम होतात. कधी कधी मन हे स्वतःला सावरू शकतं, कधी कधी मन सावरत नाही, मनाच्या अधिकाराखाली आपलं शरीर येतं, आपलं वागणं येतं. पुष्कळदा आपण ह्या गोष्टी अनुभवल्यात. परंतु जेव्हा केव्हा विवेक जागृत होतो त्यावेळेस जे झालं आहे तिथून पुढे हे याच्यातच जाण्यात अर्थ आहे. मागे वळून माझ्या बाबतीत असं झालं, अरे मी असंच केलं, अरे अशी माझी चूक झाली, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. हे सगळे विचार म्हणजे वर्तमान क्षणातच जगण्यात अर्थ आहे. कारण जे झालं ते झालं, तुम्ही जाऊन गेलेलं बदलू शकत नाही आणि स्वतःला दोष देण्यात त्याच्यातही अर्थ नाही. दोष देऊन तुम्ही करणार काय? हो ना, हे मी फक्त सिनेमांमध्येच बघितलेलं आहे की मी माझ्याकडून ह्या चुका झाल्या, आता पश्चात्तापात होरपळायचं स्वतःला आणि असं करायचं तसं करायचं. त्यापेक्षा जीवन मिळालेलं आहे ना, चुका सुधारा आणि काहीतरी चांगलं करा. जो खरंच ज्ञानमार्गावरती असतो तो आपल्या इतिहासाला विसरतो, कारण त्याच्यात तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या सुद्धा इतिहासाला विसरावं, ते सगळ्यात चांगलं शहाणपण, तरच काहीतरी पुढे सकारात्मक घडू शकतं. नाही तर हे उरलेलं आयुष्य असंच वाया जातं आणि अचीव काहीच होत नाही. मी म्हणेल की चला कदाचित पश्चाताप करून काहीतरी करून जर इतिहास बदलता आला असताना तर त्या पश्चातापाला तरी अर्थ होता. परंतु झालेली घटना झालेली आहे, ती बदलता येणार नाही. तुमच्या पश्चातापाने काय फरक पडणार आहे? काहीच नाही. उलट एवढंसं तोंड करून आपलं आयुष्य काढायचं, आजूबाजूच्या लोकांनाही डिप्रेशनमध्ये टाकायचं, याला अर्थ नाही आहे. ते आहे, स्वीकारलं आणि तिथून पुढे जावं. जे काही पश्चातापाचे वेगवेगळे मार्ग असतील ते सांगितले असतील, सेवा करा, साधना करा, जे काही असेल ते मार्गातून त्याचा उपयोग करून पुढे जाणं, हे खरं ज्ञान. ह्यालाच खरं विद्वत्ता म्हणतात, ह्यालाच खरं ज्ञानी म्हणतात. तर अशा अनेक गोष्टी येत जातील. थोडं 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 याच्यातून शिकून तुम्हाला आणखी काही वेगळं शिकता आलं, काही सांगता आलं, जरूर शेअर करा, जरूर बोला.
आणि इथून पुढे चुडालांनी काय केलं, शिखेध्वजानी स्वतःची कहाणी काय सांगितली आणि मग तिने कसं कसं या शिखेध्वजाला मार्गावरती आणलं, हे सगळं आपण पुढे बघू. आज इथे थांबूया. उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.